लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसदच्या मुंगसाजी नगर येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, संसारोपयोगी साहित्यासह सोने व रोख रक्कम जळून खाक, 15 लाखाचे झाले नुकसान। पुसद शहरातील मुंगसाजी नगर येथील घराला विद्युत शॉर्ट सर्किटमुळे दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली। या घटनेत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहे। यामध्ये 12 ते 15 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे। याबाबत प्राप्त माहिती अशी, पुसद शहरातील ऋग्वेद कॉलनीच्या लगत असलेल्या मुंगसाजी नगर येथील रहिवासी असलेले राजकुमार नंदकुमार धाबे, व्यवसाय नोकरी यांच्या घरी सकाळी अंदाजे 8 वाजण्याच्या सुमारास अचानक घराला विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। दरम्यान स्थानिकांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ही आग आटोक्यात आली नाही। यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं, तेव्हा अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आलं। तोपर्यंत या घराला लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। आगीने रौद्र रूप घेत घरातील साहित्यासह विद्युत उपकरणे, 40 ग्राम सोने, 2 लाख रोकड व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले। या घटनेमुळे राजकुमार धाबे यांच्या अंगावर कपडे शिल्लक राहिले असून याचा संसार उघड्यावर पडला आहे। सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही ग्राम महसूल अधिकारी पुसद खंड 1 क्रमांक 30 यांनी पंचनामा केला असून या पंचनाम्यामध्ये या आगीच्या दुर्घटनेत 12 ते 15 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे या कुटुंबाला शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।